नमस्कार, मी डॉक्टर सोनाली पितळे सिंग आणि आपलं मित्रमणे आरोग्यामध्ये मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत द जॉईंट जीनी डॉक्टर रोहित लुथरा. यांनी आपल्या पूर्वीच्या एपिसोडमध्ये हिप जॉईंटबद्दल माहिती दिली होती आणि ह्या एपिसोडमध्ये आपण नीबद्दल बोलणार आहोत. तर सुरुवात करूया. स्वागत आहे डॉक्टर. तुम्ही चालले नाही की तुमचं वजन वाढणार, वजन वाढणं की लोड वाढणार, लोड वाढलं की अजून पेन वाढणार, अजून त्रास वाढणार. हे चक्रव्यूह आहे. गुडघ्याचा आजार पण कमी होईल. किती दिवस पेन किलर खायच्या? तर आपण मांडी घेऊन बसतो किंवा टॉयलेटला, इंडियन टॉयलेटला बसतो, तर तुमच्या शरीराचा 8 पट वजन एका गुडघ्यावर येतो. 8 पट? प्रश्न खूप पेशंट मला विचारतात की डॉक्टर तुम्ही रोबोटिक ऑपरेशन तुम्ही काय करणार? तुम्ही चहा पिणार कॉटीमध्ये? तर असं. आणि हे रिहॅब इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण रिहॅब चांगला नसेल तर ऑपरेशन करून फायदा नाही होणार. आणि पेशंट सेम डे किंवा नेक्स्ट डे घरी जाऊ शकतो बिना वॉकर, बिना काठीचा. नी जॉईंट हा जरा खूप शॉक अब्झॉर्बिंग जॉईंट असतो नाही का? तर कोणत्याही वयाच्या टप्प्यावरती आपल्याला नीचा इश्यू होऊ शकतो. तर हा जॉईंट का एवढा इम्पॉर्टंट आहे आणि तो कशाने बनला आहे ते जरा सांगू शकता? तर हे नी जॉईंट आहे गुडघा, तर ते इज अ बिगेस्ट लार्जेस्ट वेट बेअरिंग जॉईंट, सगळ्यात मोठा वजन घेणारा सांधा आहे. तर त्यामध्ये 2 हाड असतात, टिबिया आणि फिमर, आणि बाकीचे 2 आर्टिक्युलेशनचा फिब्युला ते छोटासा साईडला असतो, आणि वाटी असते आपल्या, त्याला पटेला म्हणतो. तर हे 3 हाडांनी हा सांधा बनतो. तर हा जे नी जॉईंट आहे जास्त वजन घेणारा जॉईंट आहे, कारण हा हिंज जॉईंट आहे. हिप जॉईंट बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. तर बॉल अँड सॉकेटमध्ये एवढं प्रॉब्लेम होत नाही, कारण मुवमेंट, फ्रीडम मुवमेंट जास्त आहे. गुडघा फक्त हिंज जॉईंट आहे, एकच अँगलमध्ये मुवमेंट होते, त्यामुळे त्याला इंजुरी चान्सेस जास्त आहे. थोडं पण मुरगडला किंवा ट्विस्ट झाला किंवा लोड आला की ते लिगामेंट किंवा चत्ती किंवा हातला मेनिस्कस फाटू शकतो, कार्टिलेज डॅमेज होऊ शकतो. तर मोठा सांधा असल्यामुळे आणि वेट बेअरिंग सांधा असल्यामुळे त्याचे त्रास जास्त असतात. आणि स्टेबिलिटीसाठी पण खूप इम्पॉर्टंट असतं. तर जर मला सांधेदुखीचा त्रास असेल तर मला हे कधी कळणार की मला कधी डॉक्टरकडे जायला पाहिजे की मी स्वतःच काही करू शकते त्याच्याबद्दल? अच्छा, हे खूप चांगला प्रश्न आहे. सांधेदुखी आता हे त्याचे पण 4 टप्पे असतात, ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 आणि ग्रेड 4. तर ग्रेड 1 मध्ये कसं असतं की पेशंटला जस्ट पेनची सुरुवात असते, उठताना बसताना त्रास होतो, थोडाफार चालताना त्रास होणार. ग्रेड 2 म्हणजे जेव्हा ते तुमची गादी आहे ते झिजून खराब होऊन जाते, तर त्याला ग्रेड 2 म्हणतो. ग्रेड 1 मध्ये अर्ली स्टेज असते, म्हणजे खूप जास्त झीज सुरू झाली आहे फक्त. तर ग्रेड 2 म्हणजे आपला कार्टिलेज असतो तो जास्त डॅमेज होतो आणि हाडावर हाड घासायला सुरुवात होतात. तर त्याला ग्रेड 2, त्यामध्ये पेशंटला जिने चढताना त्रास होणार किंवा जास्त वॉक केलं की मग थोडं थकवा येणार. त्यांना असं वाटणार की मी समजा 1 किलोमीटर चालले, असं वाटणार की मी 10 किलोमीटर चालले, मग एवढं थकवा येईल. आता ग्रेड 3 मध्ये काय असतं की ते कार्टिलेज पूर्ण बोन ऑन बोन खराब होऊन जातं, कार्टिलेज पूर्ण डॅमेज होऊन जातो आणि हाडावर हाड पूर्ण घासतात आणि त्याला ऑस्टिओफाईट्स तयार होतात. म्हणजे एक्स्ट्रा हाड तयार होतो, तो लिगामेंटला टेंटिंग करतो आणि पायाला मग बाक यायला सुरुवात होतो, त्याला ग्रेड 3 म्हणतो. आणि पायाचं वाकडे होतं, डिफॉर्मिटी येतं. मग तेव्हा त्यांना चालताना अजून त्रास होणार आणि चालताना लंगडून चालणार, असं वॅडलिंग चालणार. येस. आणि ग्रेड 4 म्हणजे पूर्ण कार्टिलेज डॅमेज झाला आहे, ऑस्टिओफाईट्स तयार झाले, पायाला बाक जास्त येऊन जातो. आणि ग्रेड 4 मध्ये काय असतं तर सबकॉन्ट्रल बोन जे म्हणजे आपलं कार्टिलेजचं खालचं बोन आहे ना, त्यातली पण डॅमेज सुरू होऊन जातो. मग त्यामुळे पेशंटला झोपताना पण त्रास होतो, म्हणजे काही न करता समजा झोपलेले रात्री आराम करता करता पण त्रास होतो, त्याला ग्रेड 4 अर्थाईटिस. हे 4 टप्पे असतात. आता कुठल्या टप्प्याला तुम्ही डॉक्टरला जायचं ते बेसिकली तुमचे पेशंटला प्रत्येक सुरुवातीपासूनच डॉक्टरला जायला पाहिजे. किंवा तुम्ही ग्रेड 1ला डॉक्टरांकडे गेले तर त्याला तुम्ही स्लो डाऊन करू शकता किंवा थांबू शकता. तुम्ही ग्रेड 4ला डॉक्टरांकडे आले की मग त्याला पर्यायच नाही दुसरा, मग त्याला ऑपरेशन्स करावं लागतं. तर ग्रेड 1ला डॉक्टरांकडे आले की आपण त्याला गोळ्या, औषध किंवा इंजेक्शन असतो त्याने आपण त्याला ट्रीट करू शकतो. आता प्रत्येक ग्रेडला वेगळी ट्रीटमेंट आहे. ग्रेड 1 किंवा ग्रेड 2ला सुरू झालेली आहे जी, तर त्याला आपण गोळ्या देतो. गोळ्यामध्ये ग्लुकोजामिन आहे, डायसेरिन म्हणजे गोळ्या आहे, आणि कोलॅजिनचे सप्लिमेंट्स असतात. अच्छा, हे सगळं काय असतं? हे गोळ्या असतात बेसिकली, दीज आर फॉर कार्टिलेज रिजनरेशन, म्हणजे नवीन कार्टिलेज तयार करण्यामध्ये मदत करतात. जसं कोलॅजिन सप्लिमेंट आपण दिले तर कार्टिलेज जे खराब झीज होते त्याला न्यूट्रिशन भेटेल आणि ते कार्टिलेज झिजणार नाही. आणि हे सगळ्या वयात होऊ शकतं रिजनरेशन? कुठल्याही वयात होऊ शकतं. टप्प्यानुसार ग्रेड 3, ग्रेड 4ला रिजनरेशन होणार नाही. समजा 70 वर्षाचा पेशंट आहे किंवा बाई आहे, त्यांना जर सुरुवात झाली ग्रेड 1च आहे, त्यामध्ये रिजन होऊ शकेल. पण 70 वर्षाचे ग्रेड 4 असेल मग त्यामध्ये रिजन होणार नाही. म्हणजे 1 आणि 2ला रिव्हर्स होऊ शकतो किंवा त्याला आपण स्लो डाऊन करू शकतो. म्हणजे 1 पासून जे 4 होणार आहे हळूहळू ते लवकर होणार नाही, त्याला आपण स्लो करू शकतो. म्हणजे ते गोळ्या औषध दिलं की ते त्यांची ट्रीटमेंट केलं की त्यांना मग ऑपरेशनची गरज पडणार नाही. समजा आता अजून ग्रेड 2 आहे आणि झीज वाढलेली आहे, त्याला पण एक व्यंगनचं इंजेक्शन, त्याला आपण विस्को सप्लिमेंटेशन म्हणतो.
ते गुडघ्यात ते गुडघ्यात आपण इंजेक्शन देतो. ते आर्टिफिशियल इंजेक्शन देतो. त्यामध्ये हॅल्युरॉनिक ॲसिड नावाचा एक पदार्थ असतो, तो आपण जेल सारखा असतो, लुब्रिकेंट सारखा. तो इंजेक्शन आम्ही लोकल अॅनेस्थेशियामध्ये ओपीडी बेसिसमध्ये देऊ शकतो. त्याला ॲडमिशनची गरज नाही, काय साईड इफेक्ट नाही. आणि ते इंजेक्शन दिलं की ते आतमध्ये लुब्रिकेशन करणार आणि झीज वाढत नाही. तर हे इंजेक्शन दिल्यावर पेशंटला बेसिकली जे हाडावर हाड घासत होते ते घासणार नाही, कारण ते लुब्रिकेशन झाल्यामुळे कार्टिलेजला ते झीज होणार आणि कार्टिलेज वाचू शकतो. अच्छा. आणि किती वेळासाठी हे काम करेल? 1 ते 2 वर्ष काम करतो. 1 ते 2 वर्ष काम करेल. मग तुम्ही दर 2 वर्षात एक इंजेक्शन घेऊ शकता. आणि अलर्जी त्याला काय नाही, काय अलर्जी काय होत नाही. बिकॉज हॅल्युरॉनिक ॲसिड इज अ नॅचरल कंटेंट इन दर. आपलं जे वंगण असतं, गुडघ्यामध्ये ऑइल असतो, जे नैसर्गिक ऑइल असतो त्यामध्ये पण ते हॅल्युरॉनिक ॲसिड असतो, तेच कंटेंट असतो. अच्छा, व्हेरी गुड. आता जर मला इंजुरी झाली आहे, म्हणजे आता मी जिमला गेले आणि मला थोडीशी इंजुरी झाली, तर त्यासाठी पण मी काय करू शकते का? आयसिंग किंवा काही कंप्रेशन करायचे, त्याचे असे काही छोटेसे टिप्स आहेत का तुमच्याकडे? समजा तुम्हाला आता सुरुवातीला इंजुरी झाली आहे आणि आता मेजर आहे का मला तुम्हाला माहिती नाही, तर फर्स्ट इज टू डू राईस थेरपी. म्हणजे त्याला रेस्ट, आईस ॲप्लिकेशन, कंप्रेशन आणि एलिव्हेशन. म्हणजे बर्फाने शेकायचं, आराम करायचं, ते कंप्रेशन बँडेज लावायची आणि एलिव्हेट उंच ठेवायचं. हे ठेवलं की तुमचं सिम्पटम्स कमी होतील आणि तुम्हाला आराम पडेल. समजा हे सगळं केल्यानंतर ही पेन राहिला 2-3 दिवसांत, 4 दिवसानंतर, मग तुम्ही डॉक्टरकडे जायला पाहिजे. तुम्ही घरगुती इलाज केला आणि थांबत राहिले किंवा अजून ते समजा ग्रेड 1 असेल तर ते चत्ती फाटले तर अजून ते फाटत जाणार आणि तुम्ही निग्लेक्ट केलं की मग त्रास होतो. मग तुम्ही डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर काय करणार? तुम्हाला चेक करणार, तुमची तपासणी करून ते चेकअप करून बघणार की तुम्हाला काय करायचं आहे, एक्सरेची गरज आहे का, MRIची गरज आहे. आता एक्सरेमध्ये हाड दिसतात. समजा मेजर इंजुरी नसेल तर एक्सरे नॉर्मल येणार, पण समजा लिगामेंटला आहे इंजुरी किंवा मेनिस्कस म्हणजे चत्ती फाटली आहे किंवा कार्टिलेज डॅमेज आहे, ते एक्सरेमध्ये दिसत नाही. मग त्यासाठी मग MRI काढावं लागतं. आणि कसं आहे ना, डॉक्टरांकडे जाताना नेहमी आम्ही एक्सरेज करून जाऊ, CT करून जाऊ की MRI करून जाऊ, आधीच करून जायचा का? नाही, ते बेसिकली ते डॉक्टरांनी चेक करून ठरवतात की कुठलं इन्व्हेस्टिगेशन तुमचं गरजेचं आहे. आणि नेहमीच करावं लागतं? नाही, प्रत्येकाला गरज नाही. आता खूप मायनर इंजुरी असेल तर आम्ही फक्त गोळ्या औषध देतो, एक्झामिन करतो आणि चेक करतो की लिगामेंट कसं आहे, मेनिस्कस चांगलं आहे का नाही, लॉकिंग होत आहे का नाही, ते सगळं क्लिनिकल टेस्ट केले आणि गरज पडली तर आपण इन्व्हेस्टिगेशन करतो. प्रत्येकाला इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही, प्रत्येकाला MRI काढायची गरज नाही. मगच तुम्ही ओव्हर इन्व्हेस्टिगेट करू नका. ज्यांना गरज आहे त्याने बेसिकली डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ते पुढचा स्टेप घ्यायला पाहिजे. आणि गुडघेदुखी असेल तर असं म्हणतात की मांडी घालावी नाही, जॉईंटला तुम्ही फोल्ड नका करू 90 डिग्रीजच्या वरती, किंवा तुम्ही वेट लॉसच करा, तर एक्झॅक्टली काय करावं आपण? आपण बोलतो की आता गुडघे दुखी म्हणजे आर्थरायटिस आपण बोलतो, ऑस्टिओ आर्थरायटिस. तर ऑस्टिओ आर्थरायटिसचा मेन आपला मोटो काय आहे की गुडघ्यावरचा लोड कमी करायचा. लोड कमी केला की सांधा वाचू शकतो. तर लोड कमी करण्यासाठी काय, वजन कमी करायला पाहिजे. वजन जास्त असेल तर लोड जास्त असेल तर अजून झीज वाढणार. पण आता मी चालूच नाही शकत, तुम्ही वजन कसं कमी करू? तर तेच म्हणतो की आता हे एक विशेष सायकल आहे, बेसिकली चक्रीसारखं आहे. तुम्ही चालले नाही की तुमचं वजन वाढणार, वजन वाढणं की लोड वाढणार, लोड वाढलं की अजून पेन वाढणार, अजून त्रास वाढणार, हे चक्रव्यूह आहे. तर त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन पेन किलर खायची, चालणं वाढवायचं. तुम्ही चालायला लागले, पेन किलर खाऊन चालले तरी चालायला लागले तर वेट कमी होणार, वेट कमी झाला की लोड कमी होणार, लोड कमी झाला की आपोआप गुडघ्याचा आजार पण कमी होईल. किती दिवस पेन किलर खायच्या? ते एकदा तुमचा वेट लॉस सुरू झाला तर आपोआप ते त्रास पण कमी होईल ना. अच्छा. तर बेसिक आयडिया टू ब्रेक द विशियस सायकल. हे ब्रेक केलं की पेशंटला नंतर वजन पण आपोआप कमी होईल, वजन कमी झालं की गुडघ्याचा त्रास पण कमी होईल आणि लोड कमी होणार. आणि हे किती लवकर करायला पाहिजे आपल्याला, सो दॅट म्हणजे पुढे अजून काही कॉम्प्लिकेशन नाही होणार? खूप उशीर तेच ना की आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याला आपण ही ट्रीटमेंट घेतली तर तिसरा आणि चौथा टप्पा येणार नाही. आणि त्यानुसार आता समजा तुम्ही बोलले की टॉयलेटला खाली बसता येतं का नाही. आता जेव्हा तुम्ही मांडी घेऊन बसता खाली किंवा तुम्ही इंडियन टॉयलेट वापरता किंवा जेव्हा तुम्ही जिने चढतात तर त्याच्यावर गुडघ्यावर जास्त लोड येतो. तर जेव्हा आपण मांडी घेऊन बसतो किंवा टॉयलेटला इंडियन टॉयलेटला बसतो तर तुमच्या शरीराचा 8 पट वजन एका गुडघ्यावर येतो. 8 पट? हां. समजा एका माणसाचं वजन 60 kg असेल तर 480 किलो एका गुडघ्यावर येणार. आता 480 किलो मी जेव्हा मांडी घालतो तेव्हा गुडघ्यावर येणार आणि समजा गुडघेदुखी ऑलरेडी आहे तर ते त्रास अजून वाढणार, काटे जाऊन डॅमेज होणार. तर ते अवॉइड करायचं तर तुम्ही मांडी घालणं अवॉइड करायचं. मग ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी मांडी घेऊन बसायचं नाही, त्यांनी टॉयलेटला कमोड वापरायचं कंपल्सरी. जोपर्यंत तुम्ही बरे नाही होत तो पण बरं होत नाही तोपर्यंत. आणि स्टेअर्स पण जे करतात पण जेव्हा आपण जिने चढतो किंवा उतरतो तुमच्या शरीराचं 4 पट वजन येतं गुडघ्यावर. अच्छा. तर 240 kg येणार. मग 60 किलोचा पेशंट असेल तर 240 किलो जिने चढता उतरता नाही येणार. मग ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी जिने अवॉइड करायला, त्यांनी लिफ्टचा वापर करायला पाहिजे. आता आम्हाला पेशंट विचारतात की मी योगा करू शकते का, खाली मांडी घेऊन मला योगा करायचा आहे. मी सोपं उत्तर देतो की तुम्हाला गुडघ्याचा त्रास नसेल तर तुम्ही सगळं करा, काही पण करा, काही प्रॉब्लेम नाही. पण गुडघेदुखी आहे तर काही करू नका, खाली बसायचं नाही. मग योगा तुम्ही खुर्चीवर बसून करा, मांडी घालू नका, टॉयलेटला कमोड वापरा, पण कधी स्टेअर्स अवॉइड करा.
की ब्रेस घालून करू का मी ब्रेस घालते किंवा असं काय करते त्याच्याने मसल्स असे टाईट होतात, कम्प्रेशन होतं आणि मला अजून चालावं असं वाटतं, तर ते कितपत तर जे आपण ब्रेस देतो ना, ब्रेस बेसिकली काय असतं की बाहेरनं सपोर्ट असतो सांध्याला, ते लिगामेंटला सपोर्ट करतात. ब्रेसने सांध्याचा लोड कमी होत नाही होत. ब्रेसने फक्त बाहेरनं लिगामेंटला प्रेशर येत नाही. आता समजा कोणाला पाय बाक आलेला आहे, तर आपण ब्रेस हिंजेसवाला बेल्ट देतो की ते पायाला सपोर्ट करणं, अजून ते बाक वाढणार नाही. पण हे सगळं टेम्पररी ट्रीटमेंट आहे. हे याने तुमचा उपचार नाही. ब्रेस घातला की तुमचा तुम्ही काही पण करू शकता असं नाही. आणि ब्रेसपेक्षा जास्त महत्त्व आहे की तुम्ही स्नायू स्ट्रॉंग ठेवा. स्नायू स्ट्रॉंग असेल तर स्नायू इटसेल्फ इज अ ब्रेस. जे स्नायू तुमचे स्ट्रॉंग असेल, तुम्ही व्यायाम चांगला केला, तुमचे कॉर्टिसॉल्स आणि हॅमस्ट्रिंग मसल चांगले असेल, तर दॅट इज इट्स इंटरनल ब्रेस. म्हणजे हे शरीरातलं आतलं नॅचरल ब्रेस आहे. ते सगळं स्ट्रॉंग असेल तर आपण तुम्हाला एक्सटर्नल ब्रेसची काही गरज नाही. म्हणून मी प्रत्येक पेशंटना गुडघ्याचा त्रास असतो त्यांना प्रत्येकाला सांगतो, तुम्ही फिजिओथेरपी घ्या, तुम्ही एक्सरसाइज करा, प्रोटीन सप्लिमेंट घ्या आणि चांगलं मसल स्ट्रॉंग करा की तुम्हाला पट्ट्याची गरज पडणार नाही. तर जोपर्यंत तुमचे मसल स्ट्रॉंग होते तुम्ही पट्टा वापरा, पण एकदा मसल स्ट्रॉंग पट्ट्याची काही गरज नाही. आणि काही वेगळी स्पेसिफिक फिजिओथेरपी असते का गुडघ्यांसाठी? हां, तर गुडघ्यांसाठी ते स्पेशल एक्सरसाइज असतात. त्यामध्ये थेराबँड एक्सरसाइज असतात, वेट एक्सरसाइज असतात, स्क्वॉट्स असतो, लंजेस असतो. तर ते तुम्ही तुमच्या आजारानुसार तुम्हाला कुठला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे ते आम्ही प्रिस्क्राईब करतो. मग त्यानुसार ते फिजिओथेरपी डॉक्टर करून घेतात. अच्छा, आता हे जे वात बोललात तुम्ही ते कोणकोणत्या प्रकारचे असतात? आता वातामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. 100 प्रकारचे वात आहे. तर जी मेन 2 कॅटेगरी आहे ते आहे सांधीवात, म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस, त्याला इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस म्हणतो. आणि दुसरा कॅटेगरी आहे ते ऑस्टिओ आर्थरायटिस, बेसिकली वयानुसार होणारे झीज. तर जे सांधीवात आहे ते अनुवंशिक असतो. त्यामध्ये छोटे छोटे सांधे, फिंगर्स, टोज, बोटं, खांदा, खोबा हे सगळे सांधे दुखतात. त्यामध्ये सगळ्यात मोठं लक्षण असतं की सकाळी उठल्यावर पुन्हा अर्धा तास शरीर आखडलं असतं आणि उठलं की खूप जाम वाटतं, मग थोडं गरम पाणी आंघोळ केली बरं वाटतं. आणि त्यामध्ये सीझनल व्हेरिएशन असतं, थंडीमध्ये त्रास वाढतो किंवा काही आंबट खाल्लं की सांधे दुखणं वाढतात. आता दुसरं कॅटेगरी तर ऑस्टिओ आर्थरायटिस आहे. ते वयानुसार होणारी झीज आहे. त्यामध्ये स्मॉल जॉईंट नाही, ते मेजर जॉईंट्स, गुडघा किंवा खुबा, मोठे जॉईंट्स. आणि त्यामध्ये सीझनल व्हेरिएशन असतं. ते एव्हरी डे वाढत जातात. डिजेनरेटिव्ह आहे, दिवसांदिवस वाढत जातात. हां, ते प्रोग्रेसिव्ह असतं. आता सांधीवात जे आर ए आहे, इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आहे, त्याला आपण गोळ्या देऊन, इंजेक्शन देऊन त्याला कंट्रोल करू शकतो. त्याचं पण क्युअर नाही, त्याला ट्रीटमेंट आहे पण त्याला क्युअर नाही, मला आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागते. पण हे सीझनल व्हेरिएशन कशामुळे कसं असतं की सीझनलमध्ये ना की आता थंडीमध्ये तुमच्या बॉडीमध्ये इम्युनोग्लोबिन्स वाढतात, आपली इम्युनिटी वाढते. तर ते जे बेसिक सांधीवातमध्ये काय असतं की तुमचेच बॉडीचे जे इम्युनोग्लोबिन सेल्स आहे तेच तुमच्या सांध्याला डॅमेज करतात. त्यांना वाटतं की सांध्यामध्ये व्हायरस आहे किंवा इन्फेक्शन आहे, ते ऑटोइम्युन डिसऑर्डर. तर ते त्यामुळे थंडीमुळे वाढतात त्रास. अच्छा, आणि मग असंच जर थंड पाणी किंवा आयसिंग केलं मी त्या जॉईंटवरती तर अजून काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? सांधीवात पेशंटला आम्ही आयसिंग अवॉइड करतो, त्यांना गरम पाणी शेकायचं. म्हणजे जेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस पेशंटला थंड आईस पॅक, ऑस्टिओआर्थरायटिक पेशंटना त्यांना आईस पॅक इन्फ्लेमेशन कमी करायला आणि यांना गरम. पण असं काही आहे का मी तेल वापरलं किंवा काही लेप लावला तर बरं होईल? ते कुठलाही तुम्ही तेल किंवा लेप लावतात सांध्याला तर त्याने ते तेल किंवा लेप आत जात नाहीये, ॲब्झॉर्ब कधी होत नाही. तर हे जे तेल किंवा लेप असतात तुम्ही बघा, ते कुठेही लावून बघा, ते काउंटर इरिटेंट असतात. त्याने लावलं की आग होते आपल्याला. आपण कुठलाही तेल किंवा क्रीम लावली तर बर्निंग सेन्सेशन होतं. तर त्याने काय होतं की ब्रेन कन्फ्यूज होऊन जातो. ब्रेन जे जुनं दुखणं ते विसरून जातो आणि ते आकाकडे लक्ष जाते आणि ते जुनं पेशंटला वाटतं बरं की मला गुडघ्यात बरोबर होतं, कारण ते काउंटर इरिटेंट फिलिंगमुळे त्यांना असं वाटतं की ते आजार बरं झालाय, म्हणजे टेम्पररी असतो. हां, ते बेसिकली ब्रेनला कन्फ्यूज करते. तर ते त्याने काय आजार बरं होत नाहीये, पण ते तर ते बेसिकली इट इज ते ब्रेनला सिग्नल चेंज होऊन जातात. पेन सिग्नल ऐवजी ते बर्निंग सेन्सेशन जाते मेंदूला आणि डिस्ट्रॅक्शन होतं. येस. कुठलाही लेप आत जात नाही किंवा क्रीम आत जात नाही. दीज आर ऑल काउंटर इरिटेंट्स. आणि ऑस्टिओआर्थरायटिसचे पण स्टेजेस असतील, तर कोणत्या स्टेजला मला सर्जरी करावी लागेल? अच्छा, हे आता बघा, स्टेज 1, 2 आपण बोललो की औषध गोळ्या इंजेक्शन आपण करू शकतो. आता स्टेज 3ला समजा बाक आहे किंवा मेनिस्कस टेर आहे किंवा लिगामेंट टेर आहे, तर ह्या स्टेजला आपण सर्जरी लागू शकते. आता समजा तुमचा मेनिस्कस टेर झाला म्हणजे आतली चत्ती फाटली आहे किंवा लिगामेंट तुटला. लिगामेंट म्हणजे काय असतं की दोरे असतात, ते सांध्याला धरणारे दोरे असतात, त्याला लिगामेंट म्हणतो. तर लिगामेंटमुळे सांधा स्थिर राहतो. तर लिगामेंट तुटला असेल किंवा चत्ती फाटली असेल तर त्याला तुम्ही योग्य वेळेवर उपचार घ्यायला पाहिजे किंवा ऑपरेशन करायला पाहिजे. आता प्रत्येक लिगामेंट टेरला ऑपरेशनची गरज नाही. ग्रेड 1, 2ला आपण मेडिसिन किंवा बेल्टने त्याला रेस्ट करून आराम बरं होऊन जातो.
कम्प्लीट टेअर असेल किंवा छाती पूर्ण फाटली असेल, आतला मेनिस्कस टेअर असेल, त्याला आपण छोटा दुर्बीनचं ऑपरेशन असतो, त्याला आपण आर्थ्रोस्कोपी म्हणतो. तर आर्थ्रोस्कोपी करून ते लिगामेंटला किंवा छातीला आपण रिपेअर करू शकतो आणि पेशंटला परत नॉर्मल करू शकतो. आता तिसऱ्या टप्प्याला जेव्हा समजा तुमचा पायाला बाग जास्त आलेला आहे आणि तुम्ही काही नाही केला तर तुमचं आतलं जे कंपार्टमेंट आहे तो झीज होऊन खराब होऊन जाणार. आता 2 कंपार्ट असतात गुडघ्यात, एक आतला एक बाहेरचा. तर नाही केलं की आतलं जे कंपार्टमेंट पूर्ण झीज होऊन खराब होऊन जाणार. तर त्याला टाळण्यासाठी एक ऑपरेशन, त्याला रिअलाइनमेंट सर्जरी म्हणतो किंवा हाय टिबियल ऑस्टिओटॉमी. त्यामध्ये आपण जे पायाला जे बाक आहे त्याला आपण करेक्ट करून पायाला स्ट्रेट करू शकतो. ऑस्टिओटॉमी म्हणजे तुम्ही कापता का बोनला? कट करून आपण स्ट्रेट करतो. त्याला छोटी प्लेट आणि स्क्रू बसवतो, त्याने म्हणजे रिअलाइनमेंट करतो. जे आपण रिअलाइनमेंट करणार, जेव्हा आता सांधा असं होता त्याला आपण स्ट्रेट केला तर दोन्ही कप्प्यावर इक्वल वेट जाणार आणि मग तुमची झीज वाढणार नाही. आता असंच राहील सांधा तर एकाच कप्प्याला जास्त वेट येणार, म्हणजे आतला साईडला सांधा आहे तो लवकर झिजतो आणि अजून खराब होत जातो. मग हे रिअलाइनमेंट सर्जरी केलं की दोन्ही साईडला इक्वल वेट देणार नाही, सांध्याला पण वाचू शकतो. जसं तुम्ही डिफॉर्मिटी बोललात त्याच्यामध्ये आपण बो लेग्स आणि नॉक नीज म्हणतो, तर ते पण तुम्ही सरळ करता का? अच्छा. तर तेच बेसिकली तुम्ही जेव्हा बायोमेकॅनिक्स करेक्ट करणार सांध्याचे, तर दोन्ही साईडला इक्वल वेट, दोन्ही कप्प्याला इक्वल वेट आला की तुमची झीज वाढणार नाही. आपण बो लेग्स पण कट करू शकतो आणि नॉक नीज पण कट करू शकतो, त्याला ऑस्टिओटॉमीज कट करता येतं. आणि मग ह्याची रिकव्हरी म्हणजे किती वेळ लागेल हॉस्पिटल स्टेसाठी? हॉस्पिटलला 2च दिवस ठेवतो आम्ही पेशंटला, आणि पेशंट मग वॉकर धरून चालू शकतो ऑस्टिओटॉमी नंतर. त्यांना पार्शल वेट देता येतं, म्हणजे 25 ते 50% वेट देता येतं आणि महिन्यानंतर ते नॉर्मल चालू शकतात. आणि खूप पेशंट्सना असं वाटतं की मी जर नीची सर्जरी केली तर एवढा मोठा काप येईल माझ्या गुडघ्यावरती, तर काही टाइप्स ऑफ सर्जरीज आहेत का जे तुम्ही सजेस्ट करता? कोणकोणत्या टाइपच्या सर्जरी? आता समजा तुमचा सांधा खूपच खराब झाला आहे आणि समजा एकच कप्पा खराब आहे आणि इनर कंपार्टमेंट समजा ओनली वन साइड इज गॉट डॅमेज, तर त्याला आपण पार्शल नी रिसर्फेसिंग म्हणतो. त्यामध्ये पूर्ण सांधा बदलत नाही, फक्त एक साईडला आपण कॅप बसवतो. आणि हा पण ऑपरेशन आपण रोबोटिकने करू शकतो. तर रोबोटिकने केलं की ते जे एक साईडला समजा हे वरचा हाड आहे, एकच साईड खराब झाला तर एवढंच फक्त कॅप बसवायची, पूर्ण सांधा बदलायची गरज नाही. त्यामध्ये आपण त्याला रिसर्फेसिंग करतो, म्हणजे वरचा एक हाडाला एक कॅप येणार, खालच्या हाडाला एक कॅप येते आणि मध्ये नवीन गादी असते. हे केलं की पेशंट सेम डे चालू शकतो. एवढा छोटा चिरा असतो फक्त 4 सेंटीमीटरचा, आणि पेशंट चालू शकतो सेम डेला, आणि त्यांना वॉकरची गरज नाही, काठीची गरज, कारण या ऑपरेशनमध्ये आपण एकही लिगामेंट कट करत नाही करत. 4ही लिगामेंट जे आहे ACL, PCL, MCL सर्व इंटॅक्ट असतात. आपण स्नायू पण कट करत नाही, छोटंसं विंडोमध्ये ऑपरेशन करतो आणि पेशंट सेम डे किंवा नेक्स्ट डे घरी जाऊ शकतो बिना वॉकर बिना काठीचा. त्यांना नेक्स्ट डे पासून जिने चढता येतं, वॉकिंग करता येतं, 15 दिवसात मांडी घालून बसू शकतं सर. 15 दिवसात मांडी घालून बसू शकतात? तर मांडी घालता येते ऑपरेशनमध्ये. पण रोबोटिक्स जेव्हा तुम्ही म्हटलं तर इट इज टेक्नॉलॉजिकल. लोकांना असं वाटतं की माणसाने ऑपरेशन करावं, टेक्नॉलॉजीने नाही करावं. त्यांना खूप भीती वाटते की रोबोट करणार का आपलं ऑपरेशन, मग ते काय असतं एक्झॅक्टली? तर हे जे प्रश्न खूप पेशंट आम्हाला विचारतात की डॉक्टर तुम्ही रोबोटिक ऑपरेशन तुम्ही काय करणार, तुम्ही चहा पिणार का ओटीमध्ये? तर असं नाही की बेसिकली हे जे रोबोटिक टेक्नॉलॉजी, तर रोबोट ऑपरेशन करत नाही, तर त्यामध्ये ऑपरेशन डॉक्टरच करतो पण रोबोटची मदतीने करतो. तर यामध्ये आपण काय करतो, आधी आपण CT स्कॅन, आपण बोललो आधी खूप म्हणजे आपण याला CT स्कॅन करतो, गुडघ्याचा CT स्कॅन करतो, मग त्याच्या आपल्याला इमेजेस येतात, त्यामुळे आपण पूर्ण प्लॅनिंग करतो कुठला साईजचा इम्प्लांट बसवायचं, किती अँगलवर बसवायचं, कारण प्रत्येकाचा साईज आणि शेप वेगळा असतो. समजा 2 पेशंटचं साईज सेम आहे, साईज 3 आहे फिमरचा, पण त्यांचे शेप वेगळा असतो बोनचा. पण हे रिमिंग जे करतात 3D ते ॲक्युरेट असतं का? ॲक्युरेट असतं, तुमच्या CT स्कॅनवरती बेस्ड असतो ते. प्रत्येक पेशंट आम्ही CT स्कॅन करतो, त्याला सेगमेंटेशन करून कुठला साईज आणि कुठल्या अँगलला ते इम्प्लांट बसवायचा ते पण साईज आणि शेप मॅच करतो. बेसिकली टेलर मेड सर्जरी. आता मी सूट घेतो, मी कस्टमाइज घेतलं की चांगला फिट असतो, मग तसं ते एक्झॅक्ट इम्प्लांट तसं खांद्यावर बसतो. मग पेशंटला ऑपरेशन नंतर काही त्रास होत नाही. याला आपण टोटली आपण हे जे रोबोटिक दोन्ही ऑपरेशन करू शकतो, पार्शियल पण करू शकतो आणि टोटल पण करू शकतो. आता पार्शियल आपण बोललोय, तर टोटल पण समजा गरज पडली, पूर्ण सांधा खराब झालाय, पायाला खूप बाक आले, तर 30 डिग्री 40 डिग्री बेंड आहे, त्या ऑपरेशन तर पूर्ण बाक स्ट्रेट करता येतं. पेशंटचं पूर्ण पाय स्ट्रेट होतात, त्यांच्या चालण्याचा पॅटर्न पूर्ण चेंज होतो, त्यांना मांडी घालता येते, जिने चढता येणार, वॉकिंग करता येणार, सायकलिंग करता येणार, स्विमिंग करता येणार, ट्रेकिंग पण करता येतं. तर हे जे ऑपरेशन आहे हे रोबोटिक केल्यामुळे फायदे काय ते सांगतो की रोबोटिक केलं की तुमच्या हाडामध्ये ड्रिलिंग करायची गरज पडत नाही. जे आपण मॅन्युअल सर्जरी करत होतो त्यामध्ये काय करायचं, आपण आधी अलाइनमेंट बोन कट करण्यासाठी आपण हाडामध्ये ड्रिल करायचो. आता ही ड्रिलिंग बंद झाली, कारण आपण सगळं रोबोटच्या मदतीने बोन प्रिपरेशन करणार. तर ऑपरेशन आपण करताना जेव्हा आपण हे शेविंग करतो बोनला, ते रोबोटची मदतीने करतो. आपण प्लॅन केलं आहे सॉफ्टवेअरवरती. तर ऑपरेशन करताना जेव्हा मी गुडघा ओपन करतो, आम्ही पूर्ण क्लीन करतो आणि ते मशीनची मदतीने आपण ते बोनला शेव करतो. तुम्ही प्लॅन कधी करता?
हे आम्ही ऑपरेशन 1 दिवस आधी प्लॅन करतो. 1 दिवस आधी प्लॅन असतं हे सगळं? सगळं प्लॅन असतं. अच्छा. मग कुठला इम्प्लांट लागणार, कसं बसणार, किती अँगलवर बसणार, हे आम्ही ऑपरेशन सुरू करण्याच्या आधीच पूर्ण प्लॅनिंग असते. ओके. आणि त्यामध्येच आपण ऑपरेशन करताना जे रोबोटिक आर्म हातात घेतो मग ऑपरेशन करतो. असं नाही की रोबोटिक म्हणजे डॉक्टर चहा पीत बसते आणि ऑपरेशन रोबोट करते. तर ते ऑपरेशन करताना रोबोटिक आर्मने आपण करतो का, कारण ते अलाइनमेंट आणि बॅलन्स एकदम परफेक्ट असतो. आता कुठलाही तुम्ही हे सांधा घ्या किंवा कुठलाही हे ब्रिज आपण बनवतो, आर्किटेक्ट बनवतात, अलाइनमेंट आणि बॅलन्स चांगला असेल तर ब्रिज जास्त दिवस चालणार. तसं सेम आता आपण गाडी चालवतो तर त्याच्या पण व्हील अलाइन बॅलन्सिंग का करतो, कारण व्हीलची लाईफ वाढेल आणि टायर चांगले राहिले, खराब होणार नाही. सेम प्रिन्सिपल गुडघ्यामध्ये आपण अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग का करतो की तुमचं जे आपण इम्प्लांट बसवतो तो परफेक्ट बसला तर दोन्ही साईडचं बॅलन्स सेम राहिला आणि अलाइनमेंट चांगली असेल तर ते इम्प्लांटवरती एका साईडला लोड येणार नाही आणि त्याची लाईफ जास्त असणार. मग त्यामुळे इम्प्लांटची लाईफ चांगली असते आणि मुवमेंट पूर्ण येते, पेशंट पूर्ण मांडी घेऊन बसू शकतात आणि त्रास कमी असतो. आता आपण हार्डवेअर ड्रिलिंग करत नाही, रोबोटिक्समध्ये आपण मसल पण कट करत नाही, लिगामेंटचे रिलीज जास्त लागत नाही आणि बोन जे कट असतात ते खूप कमी असतात. 1 ते 2 मिनिट फक्त बोन आम्ही कट करतो. मॅन्युअल सर्जरीमध्ये आम्ही 1 ते 2 सेंटीमीटर बोन कट करायचो आधी. आणि हे इम्प्लांट्स असतात त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड असतं? त्यामध्ये फिमरल कॅप असतं वरती एक, टिब्यावरती एक कॅप असते आणि मध्ये नवीन इन्सर्ट असतो आणि आपली वाटी आहे, वाटीच्या आतमध्ये आपण एक बटन बसवतो. वाटी आतमध्ये पण? वाटीला कट करत नाही, वाटीला फक्त आतमध्ये एक बटन बसवतो. वाटी रिप्लेस पूर्ण करत नाही, त्याच्या मागच्या साईडला आपण एक बटन बसवतो. अच्छा. आता ही जे तुम्ही इम्प्लांट सांगितलं हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, पण त्याची लाईफ किती असते? म्हणजे आता कधी कधी मला 50s गुडघेदुखी सुरू झाली आणि असं म्हणतात की जरा असं लेट ऑपरेशन करा, वेळ देऊन ऑपरेशन करा, इंजेक्शन मारून बघा, 1-2 वर्ष अजून पुढे करा, म्हणजे तुमचं जास्त वेळ चालेल इम्प्लांट. असं काही असतं का? येस सर, प्रत्येक इम्प्लांटची एक लाईफ असते जे आपण बसवतो, तर त्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. तुम्ही चांगला इम्प्लांट बसवला तर लाईफ चांगली असणार. थोडक्यात जवळपास ॲव्हरेज लाईफ ऑफ इम्प्लांट इज 20-25 इयर्स जेव्हा आपण मॅन्युअली करतो. जेव्हा तेच इम्प्लांट तुम्ही रोबोटिकने बसवणार त्याची लाईफ 10 ते 15 वर्ष वाढून जाते. कारण अलाइनमेंट आणि बॅलन्स आपण बोलतो, तर त्यामुळे अलाइनमेंट चांगलं असेल तर लोड येणार नाही एका इम्प्लांटला आणि त्याची लाईफ वाढते. तर ऑपरेशन कधी करायचं तो निर्णय बेसिकली डॉक्टरांचा नसतं, ते पेशंटचा असतं. एक छोटा एक्झाम्पल देतो. जसं तुम्हाला समजा मोतीबिंदू झाला तर डोळ्यांचं ऑपरेशन कधी करायचं, लेन्स कधी बदलायची, तो पेशंट ठरवतो की मला नीट दिसत नाही, मला लेन्स बदलून द्या. सेम कन्सेप्ट नीमध्ये पण आहे. तर जेव्हा पेशंट आमच्याकडे येतो आम्ही सांगतो की बघा हे ट्रीटमेंट, हे सगळं ऑप्शन आहे, ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे, गोळ्या औषध, मेडिसिन, इंजेक्शन, फिजिओथेरपी, बेल्ट वगैरे, आणि हे परमनंट ऑपरेशन आहे. तुम्हाला एक्सरेनुसार ऑपरेशन लागेल, पण ऑपरेशन नेमकं कधी करायचं ते निर्णय तुम्ही घ्यायचा, कारण त्रास तुम्हाला आहे. तर तुम्हाला समजा थांबायचं असेल तर तुम्ही थांबा. पण समजा तुम्ही पेनकिलर खाऊन खाऊन कंटाळले आणि तुम्हाला रोजचं रोज दिवसांदिवस काम करता येत नाही, रुटीन करता येत नाही, चालता येत नाही, बसता येत नाही, आणि तुम्हाला इंडिपेंडेंट नॉर्मल चालायचं आहे, जीवन जगायचं आहे, तर तुम्ही ऑपरेशन करायचं. कारण ऑपरेशन केल्यावर सगळं काही परत नॉर्मलसारखं करता येतं, ट्रेकिंग करता येतं, स्विमिंग करता येतं, देर इज नो रिस्ट्रिक्शन. आणि ह्या सगळ्याला रिकव्हरीला किती वेळ लागतो आणि त्यानंतर असं काही रिहॅबिलिटेशन असतं का, काही प्रोसेस असतो का? तर कसं आहे की आता हे सांधा खराब झालेला आहे, स्टेज 4 आर्थरायटिस, तर त्यामुळे मुवमेंट पेशंटची काही नसते, ते व्यायाम करत नाही, मुवमेंट नसतं, त्यामुळे स्नायू खूप वीक होऊन जातात. तर आपण जेव्हा ऑपरेशन करतो आपण फक्त सांध्याच्या कॅप बसवतो, आपण सांधा बदलत नाही. सांध्यावर पण कॅप बसवली आहे, आपण मसल बदलत नाही, स्नायू तेच आहे. तर आता सांधा चांगला झाला आहे पण स्नायू तर वीकच आहे, तर त्यासाठी फिजिओथेरपी खूप गरजेची असते, त्याला आपण रिहॅब प्रोटोकॉल म्हणतो. तर ऑपरेशन झाल्याला सेम डे आम्ही पेशंटला सेम डेपासून आम्ही थेरपी सुरू करतो. सकाळी ऑपरेशन संध्याकाळी 4 तासात आम्ही त्यांना व्यायाम चालू करतो, त्यांना 4 तास आम्ही चालवतो आणि 2 किंवा 3 दिवसात पेशंट घरी जातो. पण 3 दिवस हॉस्पिटलमध्ये सकाळ संध्याकाळ फिजिओथेरपी असते. मग घरी गेल्यानंतरही आम्ही फिजिओथेरपीचा सपोर्ट देतो पेशंटला. 15 ते 20 दिवस आम्ही फिजिओथेरपी डॉक्टर घरी पाठवतो. आणि हे रिहॅब इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण रिहॅब चांगला नसेल तर ऑपरेशन करून फायदा नाही होणार. तर रिहॅब केल्यावर पेशंटला नंतर चालता पूर्णपणे येणार, त्यांचे स्नायू एकदा स्ट्रॉंग झाले, त्याला कुठल्याही प्रकारची वॉकिंग एडची गरज पडणार नाही. आणि थोडक्यात बेसिकली रोबोटिक सर्जरीमध्ये पण वॉकिंग एडची गरज पडत नाही. तर ते पेशंट्स बिना वॉकर बिना काठी चालू शकतात, दुसऱ्या दिवशी टॉयलेटवर बसू शकतात, जिने चढवतो आम्ही हॉस्पिटलला. तिसऱ्या दिवशी स्टेअर क्लाइम्बिंग शिकवतो. जर जेव्हा पेशंट घरी जातो ऑपरेशन केल्यानंतर ते स्वतःचं काम स्वतः करू शकतात, ते कोणावर असं अवलंबून राहत नाही. किचनमध्ये जाऊन चहा करू शकणार, जेवण करू शकणार. तर इट्स व्हेरी सिम्पल सर्जरी नाव. आणि आता तुम्ही नंतरचं बोलला, पण जर आधी ॲज अ पेशंट जर मला तयारी करायची असेल, कारण स्नायूंची पण पॉवर असते, तर ती नंतर डेव्हलप करण्याच्या ऐवजी जर मी आधी काही प्रयत्न केला, आधी काही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस केल्या, तर काही सजेस्ट करू शकता का तुम्ही एक्सरसाइजेस? आता त्यामध्ये पण समजा आता तुमचा डॉक्टरने तुम्हाला ऑपरेशन सांगितलं आहे आणि तुम्हाला आम्ही त्याला हे पण करतो, त्याला प्रीहॅब म्हणतो आम्ही, प्री सर्जिकल रिहॅब.
त्याला प्रीहॅब म्हणून आमचा एक प्रोटोकॉल आहे. तर ते आम्ही ऑपरेशनपासून 1 महिना आधी प्रत्येक पेशंटला सुरू करतो. त्यामध्ये हाय प्रोटीन डाएट, प्रोटीन सप्लिमेंट्स आणि अमिनो ॲसिड सप्लिमेंट्स पावडर येतो ते देतो. आणि प्लस फिजिओथेरपीचे व्यायाम शिकवतो त्यांना. तर त्यामध्ये कॉर्डिसेप्स स्ट्रेंथिंग एक्सरसाइजेस, वेट लावून एक्सरसाइज करायची, सायकलिंग करायची, स्विमिंग करायची, हायड्रोथेरपी करायची, पाण्यामध्ये चालणं, पाण्यामध्ये स्क्वॉट्स करायचे. हे सगळं तुम्ही तुमच्या सेंटरमध्ये करता? नाही, आम्ही शिकवतो पेशंटला, पेशंट घरी करतात. ओके. वी टीच देम आणि ते घरी करतात. आणि हे 1 महिने झाल्यावर मग त्यांना आम्ही ऑपरेशनला बोलवतो आणि मग ऑपरेशन. त्यामुळे काय होतं की रिकव्हरी खूप स्मूथ आणि इझी होऊन जाते. ही हायड्रोथेरपी तुम्ही मेन्शन केली, ती एक्झॅक्टली काय असते? हायड्रोथेरपी कमरेच्या हाईटचं पाणीमध्ये चालायचं आणि ते पाणीची बॉयन्सीमुळे गुडघ्यावरती लोड येत नाही. त्यामध्ये तुम्ही उठक बैठक किंवा स्क्वॉट्स करू शकतात. आणि त्यामध्ये थोडा साईड एक्सरसाइज, साईड वॉकिंग, फ्रंट वॉकिंग हे केलं की गुडघ्यावरती लोड कमी येतो आणि स्नायू लवकर डेव्हलप होतात. त्याला हायड्रोथेरपी म्हणतात किंवा ॲक्वाथेरपी म्हणतात. बरं. तर मग असे काही पॉइंटर्स आहेत का जे तुम्ही पेशंट्सना देता की हे करायचं, डूज आणि डोंट्स? हां, ते प्रत्येक पेशंट आम्ही एक बुकलेट देतो की हे डूज अँड डोंट्स आहे. तर जसं की ऑपरेशनच्या आधी तुम्ही कुठलाही इन्फेक्शन असेल तर ते सगळं इन्फेक्शन क्युअर करून घ्या. दातामध्ये इन्फेक्शन आहे किंवा लघवीमध्ये इन्फेक्शन आहे तर ते आधी आम्ही ट्रीटमेंट करतो आणि पूर्ण चेकअप करून आपण ऑपरेशन करतो. बेसिकली आपल्याला पेशंटला फक्त गुडघा ऑपरेशन करायचं असं नाही आहे. आपल्याला पेशंट पूर्ण पॅकेज हॉलिस्टिकली त्याला बरं करायचं आहे. तर कुठलं इन्फेक्शन असेल तर ते आधी क्युअर करून आपण ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही प्रत्येकाला सांगतो की कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं शरीरामध्ये तुम्ही त्याला निग्लेक्ट करू नका. योग्य ट्रीटमेंट घ्या. दाताचा असेल किंवा लघवीचा असेल, कुठलाही असेल, तुम्ही अँटीबायोटिक घेऊन त्याला वेळेवर ट्रीटमेंट घ्या आणि सिंपल व्यायाम करा. एकदा 3 महिने 4 महिने झाले की पेशंट एकदम नॉर्मल होतो. ते विसरून पण जातं ऑपरेशन झालं म्हणून. आता तुम्ही बघा, आमचे एक पेशंट तिथे शेतकरी आहे, ते ट्रॅक्टर चालवत आहे, सगळं करत आहे. तर ऑपरेशन झाले 2 महिने झाले, ही इज डुईंग ट्रॅक्टर, ही इज डुईंग ऑल हिज फार्म वर्क, सगळं करू शकत आहे. आणि जर पेशंटना काही व्यसनं असतील तर ती बंद करायला पाहिजेत का? येस. तर हे पण खूप चांगला प्रश्न आहे की समजा पेशंटला व्यसन जसं की स्मोकिंग आहे मेन, तर स्मोकिंग कमीत कमी 4 आठवडे आधी बंद करावं लागते. 4 आठवडे? कारण स्मोकिंग बंद नाही केलं की ते इन्फेक्शनचे चान्स वाढतात. अच्छा, ते कशामुळे? कारण स्मोकिंगमुळे मायक्रो सर्क्युलेशन वीक होऊन जातो, ब्लड सप्लाय वीक होतो आणि मग ते आपण जे ऑपरेशन चिरा घेतो लवकर भरत नाही, मग त्यामुळे इन्फेक्शन चान्स वाढतात. बोनला न्यूट्रिशनच मिळत नाही, मग रिकव्हरीला टाइम लागतो. आणि अल्कोहॉल हे सगळं बेसिकली आता मॉडरेशन ऑफ अल्कोहॉल इज ओके फॉर नी सर्जरी, बट पेशंट खूप अल्कोहॉलिक आहे, म्हणजे टोटली अल्कोहॉल डिपेंडंट आहे, मग त्यांना मी रिस्ट्रिक्ट करायला सांगतो. ॲटलिस्ट कमी 2 ते 3 आठवडे ते कमी झाल्यावरच आपण ऑपरेशनला घेतो. आणि मेन आहे की न्यूट्रिशन सप्लिमेंट पाहिजे. पेशंट समजा खूपच अल्ब्युमिन कमी आहे, प्रोटीन कमी आहे, तर त्यांना पण आम्ही आधी प्रोटीन सप्लिमेंट देतो आणि मग ऑपरेशन करतो. आणि हे जे तुम्ही कोलॅजन सप्लिमेंट्स म्हणता ते कोणत्या टाईप ऑफ कोलॅजन असतं? तर कोलॅजनमध्ये पण आता व्हरायटीज आहे. टाईप 1 आहे, टाईप 2 आहे. बेसिकली टाईप 1 कोलॅजन इज फॉर युअर लिगामेंट्स. ज्यांना समजा लिगामेंट इंजुरी झाली आहे, पडले आहे किंवा ट्विस्ट झाला आहे, तर लिगामेंटसाठी, स्नायूसाठी टाईप 1 कोलॅजन असतं. आणि कार्टिलेज जे आहेत आपले वंगण आहे त्यासाठी टाईप 2 कोलॅजन लागतं. मग टाईप 2मध्ये जेव्हा जे झीज जाते आपण टाईप 2 कोलॅजन देतो. तर कोलॅजन आणि रोझेप एक्स्ट्रॅक्ट्स आहे, डायसरेन आहे, हे सगळं न्यूट्रिशन सप्लिमेंट आहे. त्यांना मी कॉन्ट्रोपोटेटिव्ह एजंट्स म्हणतो. तर त्याने कार्टिलेज नवीन तयार होऊ शकतो. आणि असे काही नॉन सर्जिकल मेथड्स आहेत का, म्हणजे इन्फ्रारेड लाईट, PRP, स्टिरॉइड्स देतात, हे सगळे कितपत युजफुल असतात? बघा, इन्फ्रारेड लाईटचा काही जास्त फायदा नाही. बेसिकली अगेन पेन मॉड्युलेशन, टेम्पररी बरं वाटणार, नंतर परत सुरू होईल. स्टेरॉइड इंजेक्शन आपण देऊ शकतो जेव्हा खूपच इन्फ्लेमेशन आहे, पेशंट ऑपरेशनसाठी फिट नाही आहे. बेसिकली सांधीवातमध्ये, रोमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये, की सांधा खूप सुजला आणि पेशंट ऑपरेशनसाठी फिट नाही आणि चालता येत नाही आणि इन्फ्लेमेशन जास्त आहे, पेन जास्त आहे, त्यांना आपण स्टेरॉइड इंजेक्शन देऊ शकतो. आणि जे PRP इंजेक्शन आहे त्याला आपण देऊ शकतो, पण त्याचे पण लिमिटेड युजेज आहे. समजा ग्रेड 1, ग्रेड 2 असेल किंवा कार्टिलेजला मायनर इंजुरी, त्याला PRP इंजेक्शन आपण बरं करू शकतो. पण ग्रेड 4ला कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन किंवा कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड काही काम करत नाही. आणि जे आधी तुम्ही मेन्शन केलेलं सन एक्सपोजर, त्याच्यामध्ये UV एक्सपोजर पण येतं, तर मग ते आपण कसं मॉड्युलेट करतो? तर तेच इट्स लाईक अ डबल एज स्वॉर्ड. तर तुम्हाला घ्यायचं पण आहे आणि खूप जास्त पण नाही. बरोबर. तर तुम्हाला सन एक्सपोजर पाहिजे, पण खूप तीव्र सनमध्ये बसू नका. म्हणजे बेसिकली तुम्ही सकाळच्या वेळेस 8-9 वाजता 15-20 मिनिट वाजता की इज द बेस्ट. ओके. तर थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही एवढी महत्त्वाची माहिती दिली आपल्याला नी जॉईंटबद्दल. तर नेक्स्ट एपिसोड आपला असणार आहे नी आणि लिगामेंट इंजुरीवरती. तर बघत राहा मित्रमणे आरोग्यम, कारण आपल्याला तब्येतीत राहायचं आहे.